मायबाप रसिक हो, नमन गीत झालं, गणेश दर्शनही झालं. आता मात्र या नमन कलेत साज शृंगाराने नटलेली नटखट गवळण सुरू होत आहे. कोंबड्याची वांग ऐकू येतात, सारा गवळी वाडा जागा झाला. शुभ्र जलाधारांचा दुग्धजन्य पवित्र देहाचा अभिषेक करू साऱ्या गोपी तुळशीला पाणी घालू लागल्या. निळ्या सावळ्या नभाला ऋतू सूर्य किरण पडू लागली. कोवळ्या सूर्य किरणाने दवबिंदू मोठ्या परी दिसू लागले. त्याच वेळी राधा चंद्राला हक्का मारू लागली. अगं एक चंद्रा, बघ कसा वसंत बहरला आहे. अशा कुंज कुटीरात प्रभावली फुला फुलांवर उमलत आहे. आणि कोकिळेच्या कुंजनाने सारा परिसर कसा धुंद झाला आहे. आवर तुझा घाट, गातो लवकरच मथुरेचा घाट. कोवळ्या प्रकाशातून नवोदय घेऊन उजाडते भाग्याची पहाट. सौंदर्याचा साज देऊन चढूया आपण हा मथुरेचा घाट. सांभाळा ग आपले दया दुधाचे माठ. श्री दिनेश कुडतरकर निर्मित कोकण कला मंच आपल्या समोर सहविनायक गवळण सादर करत आहोत. नटखट गवळण.
सावंत यांच्या आवाजासाठी शाहीर संदीपजी कोत्रे वा शाहीर संदीपजी कोत्रे यांच्याकडून 201 मध्ये पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शाहीरांनी पुढे जाऊन गाणं म्हणायचं आहे. वन्स मोर कोकण कलावंताच्या माध्यमातून ज्या गाण्यानं शर्षा या 2 पर्वांमध्ये धुमाकूळ घातला तेच कमला गीत नमन तुषार हळवंत गाव मिरवणूक चिपळूण नवी मुंबईमधून श्याम शिकत यांच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. या गाण्यासाठी या गाण्याचे गीतकार गोपाळ गवंडे आणि शाहीर सावंत यांच्यासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आभार. गवळण पौराणिक द्वापार युगात या गवळणीला अनन्य साधारण महत्व होतं. ते गोप गोपिकांचं प्रेम सात्विक सोज्वळ आणि आध्यात्मिक होतं. काळ बदलला, युग बदलली, कलियुग आलं. प्रेम तेच, त्याच गोपिका आज माय माऊल्यांच्या रूपात वावरतात. तेच गोपाळ आज कोणाचा भाऊ आहे, कोणाचा काका आहे, तर कोणाचे वडील म्हणून वावरतात. पण राहिलंय का ते सात्विक प्रेम? आहे का ती सोज्वळता? आता प्रेम राहिलंय ते फक्त वासनांद नजरेतून पाहिलं जातं या मायेमुळे. त्यावेळेचं प्रेम, ती अवीट गोडी, राधा कृष्णाची जोडी. आणि आज दिवसा ढवळ्या याच आपल्या लेकीवरती, आपल्याच आई फुलीवरती हात टाकणारे नरार ही आपलेच अतिशयोक्ती म्हणावी लागेल, इतकी खेदाची बाब आहे. ते द्वापार युगातलं प्रेम कोकण कलामंच आपल्या समोर आम्ही सादर करतोय.
नटखट शृंगारी लावण्यवती मनमोहक गौडा सूरमुखाने गाती ही पाखर किलबिलणारी रवि किरणे ही कोवळी आली डोंगराच्या माथावरी राग निगुणच राग जाऊ बाजारी आई खराग निगुणच राग जाऊ बाजारी
करू दे यांनाच करू दे. करा परत करा. कुठे गेली चंद्रा? तुझं काय ग? मधी मध्ये येते वच्ची कुच्ची. काय म्हणत होतीस ते बोल आता पटकन. आपल्याला मथुरे बाजारी जायचं आहे, तर लवकर लवकर करावं, माझं हेच म्हणणं मी आहे. काय म्हणते राधाबाई, काय ग बाई? असं या बाई पुढं आलेच बघ. काय करायचंय? बरं मी काय म्हणते, वर्षाखालीच्या मावशीला बोलूया का? कोण? ती मावशी? त्याचं मावशीचं नाव नाही घेतलं. मावशी म्हटलं ना, ते आता सगळं आलं. बरं सुनंदा मावशीला आवाज देते बघ. शी बाई, ती मावशी कशी बोलते, कशी चालते, मला नाही आवडत बाई. उपाय आहे काय आपल्याकडे आता? नाही बाई. आजकालचा जमाना माहिती आहे ना कसा आहे. हा ना बाई. शी शेवंताबाई, अगं ये शेवंता, आवाज येते ना? कोणाला? शेवंता कोण आहे? कोणाला आवाज द्यायचा आहे? मावशीला. मावशीला मी आवाज द्यायचा आहे? हो, तूच माझी अण्णांची शेवंता. आता हाक मारते का? हो ठेवा तुझी मारते. हाक मारते. मावशी, अगं ये मावशी. मावशी, तुझा आवाज नाही ना. मी हाक मारते. मार. मावशी, अगे ए मावशी. अगं काय झालं बोंबलायला? अगं थांब थांब. अगं दाबताय. अगं दाबताय. काय आला बघ. आला आम्ही याला एकदा सोडत नाही. आला बघता तुमच्याकडे. आला तुमच्याकडे. ऐक मावशी, नारण वेली नकरेदार मावशी बाई सुंदर नारण वेली नकरेदार मावशी बाई सुंदर येते येते पोरीनो मी नकऱ्यात येते पोरीनो मी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या दोऱ्यात
नाट्य गीतकार आणि असंख्य नमन मंडळांना ज्यांनी गाणी दिली आहेत, तसेच आमच्या कोकण कलामंचाचे गीतकार गोपाळ करांडे यांच्या या गाण्यासाठी अनुश्री करांडे यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, शाहिरान हे गाणं रंगमंचावरती वन्स मोर करायचं. गाणं होतं वन्स मोर. नाही ग आता झेपत नाही ग. एवढा संसार गाडा वडायचा आणि तू लागलीस तुमचा आवाज आला की तसा असल तसा बोलायचा. मावशे सोड बाई सोड. अगं ये एवढ्या समध्यांसमोर मला सोड म्हणते. तुला काय वाटतं बोलायला? मावशे मी म्हटलं नाचत आली ते सोड. असं मग हा नाही तर गावलाच असता तुला माझा इंगा. रत्नागिरीची माणसं अशी तशी नाही काय गत आहे बरोबर ना. आला आडवा तर घालूया त्याला. मी काय म्हणते मावशे, घरी कोणाला काय लावत होतीस ग? अगं काय आहे ना, काय अगं संसार करून बघा संसार मग कळल. काके काय ग संसार केल्यावर कळताना काय होता त्यांना काय उठल्या सकाळ सकाळ माठ घेतली आणि निघाल्या. अगं मला एकीवर एक 6 पोरी. एकीवर एक 6 पोरी. त्यात माझा लाडका झालेला बावा माझा वंशाचा दिवा. हा कसा आहे ना तुमचा एवढा सकाळ सकाळ ता कानेत त्यात ता उठला माझा बावा. त्याला शान कर परत पाजला आणि अगं दूध आणि लागलीच बघ तुमचा आवाज आला म्हणून धावत आली. बरं कशाला हाक मारली होती सांगा. सांग बाई त्या म्हातारीला. माझं तिथं पटतच नाही बघ. मावशी आज बाजाराला जायचंय ना. अगं बाजाराला जायचा हा कळता तुम्हाला रोज दाखवता तरी तुमच्या वाटा कशा लक्षात नाही राहत. एकदा दाखवल्यावर आम्हाला समजतंय. अगं मग तुम्हाला काय समजतं? हा नको तेवढं बरं समजतं. मी हाय म्हणून चाललाय तुमचा बाजार नाही तर कधीच्या कधी बंद होईल कळायचं पण नाही. मावशी मस्करी करते. बरं बाई बरोबर येते मी बाजाराला. जाऊया तर चल बाई चल. हो मावशी जाऊया आपण. अगं हो माग आले ना मी. पाजलव नको. हा शाप मोडून ठेवीन आणि काकीच्या गोट्यात बांधून ठेवीन तुला. जल्ला मोरा चला तर. कुठली काकी? चल दाखवता तुला पुढे कुठली काकी. चल ग. हॅलो माय बाबा गाव आपल्या मनापासून लागले पारितोषिक मनोज उर्फ सध्या यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर नाट्य कलामंचाला योग्य पद्धतीने सादर केल्याबद्दल
शाखा गाव कशाली, शिवसेना शाखा गाव कशाली, सुभाषजी परपते, सुभाषजी परपते साहेब यांकडून 501 रुपये पारितोषिक मिळालं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने तुमचं नाव घ्यायचं आहे. सुभाष परपते. आता थांबा. आता सुभाषरावांचा गरमी झालाय, गरमीचा उकाडा हाय. तर सुभाषरावांचा नाव घ्यायचं आहे. ता घेता मग आपण पुढे बाजारात घे मावशी घे. हा केला. सुभाषरावांचा घेता आता ऐक. घे मावशी घे. घेते. अगर रत्नागिरी लय मोठं आहे. ते हळूहळू कळायचं लागलं. रत्नागिरीला आता ऐक. मोठं आहे. चहा केलाय, कॉफी नाही करायची. आहा तुमची पाजला काय आम्ही घरला जाऊ जाऊ. नाही मावशी चुकलं आमचं. चहा केलाय, हा कॉफी हाय करायची. कुठून झाला कुठला कुठतेस ता सांगा दी. पुढे पुढे पाजलं व्हायची लय सवय आहे. आवाज बंद. मावशी गप रव. चहासाठी अद्रक कुठत होते. चहा केलाय, कॉफी हाय करायची. आणि सुभाषराव तुम्ही कुठेही असलात तरी तुमचं नाव घ्यायला किंचित भर मागलाय सरायची. वा मावशी. तसेच सुनील सगेराम सागवेकर यांच्या स्मरणार्थ, सुनील सगेराम सागवेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू त्यांचा पुतण्या अजय सागवेकर यांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक मिळालं आहे. तसेच या कार्यक्रमाचे मेन अट्रॅक्शन, म्हणजेच आमचा विशाल दादा यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये पारितोषिक मिळालं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे नवोदित दाम्पत्य विशाल दादा आणि सोडाईताई. मावशीने विशाल दादाचं नाव घ्यायचं आहे. मावशी रत्नागिरी लयच मोठा आहे. पण तुला ईशालराव कोणतं माहिती आहे काय? नाही कोणी बरं सांगावं कोण आहे ते. त्यानं घाई केला आणि लग्नाचा बाशिंग वापरास बांधून घेतला. हा ईशाल हाय हा. आता ऐक. घे मावशी घे. परत एकदा घे. कुठं हाय? कुठं आहे? अरे वा वा. आता असं बोल तुला. विशाल. अशीच नाचवल. मी पण तसंच नाचवता. काहीतरी जोरदार होऊ दे मावशी. ऐकते. हा मावशी. लग्न हाय. हा झालं. चांगलं घेता. घे मावशी. आता मला पण माहिती आहे. घे बाई घे ना झोप तिरते. हा वाडीचं नाव काय? कुरतडकर वाडी. नाही. कापडकर वाडी. या कापडकर वारी बर माझी पिकला ना जरा सरकते जीभ माझी. कुडतरकर वाडीच्या या मंचकावर नमस्कार करते मी विशालराव वाकुल. या माझा वाकुल नमस्कार. कुडतरकर वाडीच्या या मंचकावर नमस्कार करते विशालराव वाकुल. मी आणलाय माझा माल झाकून. काका सगळं मला बघतायत वाकुल. त्याचबरोबर पुढील पारितोषिक आदित्य कोत्रे, समीरजी कोत्रे आणि वैशू कोत्रे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपये पारितोषिक आलेलं आहे. या माझ्या बक्षीसदात्यांचं मुंबई आम्ही अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा लांब हो. आधी चुकाडताय. हॅलो. बरं बाजाराला जाताव ना तुम्ही? कुणी कुणी काय काय घेतलं हो? आणि मला तुमच्या साड्यांचं बघायचं आहे. मला तुमच्या साड्यांचं बघायचं आहे. मला तुमच्या साड्यांचं बघायचं आहे. जवळ जवळ आम्हाला मशनात
अगं तुला बघितलं नाही ग, पण मला साड्यांचं तुमचं बघायचं हाय. मावशे अगं तुम्ही बाजाराला कशा जाता हा बघायचा मी आहे. दाखवते. बरं बाई, पाजलं तुझी 150ची आहे ना? तू पाजलंची राहायचीच नाही. बघा ठीक आहे. जरा जवळ येतेस का? ऐका नीट. घेऊन घेऊन ये बघ माहिती. नाव माझं चंद्रा. ते दिसतंय सगळ्या. दिसतंय का हो हो तुम्हाला? हो हो, सगळं शांत आहे, त्यांना गरम करू नकोस. बघ, राहू दे. नाव माझं चंद्रा. हा नेसले नऊवारी शालू. बरं. नाव माझं चंद्रा. हो. नेसले नऊवारी शालू. हम्म. मावशे हम्म. करशील माझी चेष्टा तर सोडीनच तुझा काष्टा. असा सुटायचा आहे काय आमचा काष्टा? असा तसा बांधतो काय ग ताई? तू पण कधी बांधत असशील ना काष्टा? असा तसा नाही. गाडी नऊवारी लांब लचक घ्यायची, असं ठेंगा पसरवायच्या, अशा करायचा, असा मागणा टाकायचा, बघायचा आणि पुढं व्हायचा. ताप आहे कुणाची? गाडी सुटायची आणि ही साडी सोडायला मावशी जवळ जवळ पहिलवानी दिसत होती. बरं, तू काय केलंय ते सांग, ते नंतर बघ. सांगू का? सांग. तो माईक खाऊ नको. मागं हो, घाबरतायत लोक. हा सांगते हा. सांग. विक्रीला घेतलंय दही दूध लोणी. हा. विक्रीला घेतलंय दही दूध लोणी. येऊन घ्यावं साऱ्या जणांनी. हे घे. शिला माल तुझा. बर बर बाई घे, उशीर होतोय बाजारात. विक्रीला घेतलंय दही दूध लोणी. येऊन घ्यावं साऱ्या जणांनी. हो. बराच वेळ झाला दिसले मला सगळे जणी. बराच वेळ झाला दिसले मला सगळे जणी. पण कुठं गेला माझा महेंद्रसिंग धोनी? म्हशी धुवायला, म्हशी धुवायला, म्हशी धुवायला, म्हशी धुवायला. कोरकरकर वाडीत काकींची म्हशीची वाटा आहे. तिथं म्हशी धुतोय. जा बघ जा. सकाळचा भो काढतोय. मावशी माझा महेंद्रसिंग धोनी गेला म्हशी धुवायला. दूध लोणी घेतलायस का? जास्त हलवू नकोस, ते फुटल आणि आता गरमा हाय त्यातला नाचल. होय बाबा. हे बाई, तुझं काय बाई? जरा म्हणून दे नाही तुम्हाला सारखं आपलं कुठे गेली कुठे जाणार तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही असं कधी होईल? मला काय झाला? आता हे माझ्या पोराचा आताच नवीन नवीन लग्न झालाय, अजून त्याचा हनुमान पण नाही झाला. हनुमानाचं दर्शन नाही झालाय. काय नको इथं तुमच्या गलाबात. बरं बाई, काय घेतलाय तू पटकन सांग. एवढं लांब लचक तुझा तो पुराण बंद कर. सांगायचंय हो हो. मी लोक मराठी आहे, तुझा हा इकडचा बदल नको. बरं काय तो मराठा बोल. मराठीची लेख आहेस ना बाई? पडला तुझा. बस बस तुटल तुटल. सावरू सावरू. बापरव बापरव. मी बाई शेवंती हो हो तशी मी लाजवंती दिसते. सुंदर माझी कांती हो आणि आले बघ ह्यांच्या नाही ह्यांच्या संगती तशी मी साधी भोळी घेऊन आले लोणी. ऐक ना, लोणी पण त्या काकींच्या गोठ्यातल्या म्हशींची चोरली अशी थोडी दुधाची. अगं तर घ्यावा लागतो. आमच्या बाजूवाल्या आहेत त्या. काय काकी बरोबर हाव ना? हाव ना हाव. अगं चंद्रा नुसतं काकीच नव्हे म्हैशीकडे पण खूप लक्ष आहे माझ्या मावशीचं. तू घे, तिला मी बघताना तू तर सर्वात सुंदर दिसत आहेस. काय तो तुझाच माल विक्रीला जाईल असं वाटतंय, पण घेतलंयस ना काय तो बाई? काय विनोद होता बाई, एकदम भारी. सांगू? नवरत्नांनी सजलेलं गाव हे नाव याचं रत्नागिरी. सुंदर. नवरत्नांनी सजलेलं गाव हे नाव याचं रत्नागिरी. वा वा. घेऊनी नवरसाची शिदोरी जाते बघ मावशी मथुरेच्या बाजारी. सोबत माझ्या सख्या साजनी वरची इथं बघा ग
वच्ची शेवंता आणि त्या चंद्रा माझी लाडकी. पण आज सगळ्यात मीच भारी. भरलंय माठात ताजा लोणी आणि आले बघ त्या श्रीकृष्णाला चुकवून. अगं बाई काहीच म्हटलं लपून लपून का मागं आहे. बरं बरं झालं बाई. चला आता बाजाराला. मावशी सगळ्यांचं विचारलं आता तू सांग गुडगुडून काय बोलतेस ते. तू उघड आता बघ. अगं बाई मी बाई म्हातारी बाई घेऊन घेऊन असं घेणार काय. तुला बरं माहिती मी काय घेतला नाहीये. का काय आहे तुम्ही एवढ्या जोरात बोललात त्या बडबडीनं मी अशी धाव पळत आली. तर तुमच्यातला वाईच द्या मला. भूक लागली तर खाईन आणि मोर होईल. बरं चला तर बाजाराला. हॉल हॉल माय बाबा हो आपल्या मनापासून आलेल्या पारदर्शक पुढीलप्रमाणे मनश्री करंडे, यश पाटील, रियांश पाटील तसेच दिलीप चाचे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 400 रुपये पारितोषिक आलेलं आहे. मावशीचे मित्र नमनप्रेमी तुषार भाटवलकर, गाव मिरावणे चिपळूण हे नवी मुंबईमधून श्याम सिताप यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे नमन लाईव्ह पाहत आहे. यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर साजरी सुजित कुर्तडकर हिचकडून डोळणीसाठी खास 110 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर हॅलो त्याचबरोबर संघर्ष मित्र मंडळ कडवाई धामणकवाडी यांचे अध्यक्ष कडवाई गावचे सुपुत्र यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पोरीनो आपण बाजाराला चालल्यावर खऱ्या पण 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं नाव आहे हॅलो रसिका हो कडवाई गावचे सुपुत्र संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय दादा धामणा याचकडून दमण मंडळासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. कोकण लोककला नमन मंडळ धन्यवाद. आपण बाजाराला जायचं आणि ते पण असं मुक्यानं. अगं त्यापेक्षा असं करूया एक छानसं गाणं घेऊया आणि त्या गाण्याच्या लहरावर आपण कसं बिगी फटाफट जाऊया ना. बरं घेऊया गाणं. मी घेऊ मला येतं ऐका. बाजारी जायचंय ग पोरीनो बाजारी जायचंय ग.
चराचरी गोकुळ माझं गाव कधी होतो राम कधी याच नावाने लोक मला श्रीकृष्ण भगवान म्हणून ओळखतात. बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. 16 सहस्त्र 108 गोपिका हाटमाटून मथुरेच्या बाजारी चालले आहेत आणि त्यांना अटक करण्याची कामगिरी मी पेंद्या सुदामावर सोपवली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. हॅलो देवा. चरण तुझे रे चरण तुझे कृष्ण देवा हीच माझी देवा पूजा. चरण तुझे कृष्ण देवा हीच माझी आम्हाला एकाकी बोलायचं कारण तरी कोणते? पेंद्या 16
108 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालल्या आणि त्यांना अटक करण्याची कामगिरी मी तुम्हाला दोघांवर सोपवतो. येतोच मी. ठीक आहे देवा. ए सुदामा, ऐकलंस? ऐकलंस काय? काय देव बाप्पाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. 16 सहस्र 108 गोपिकांचा मेळा बर थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. बरोबर. त्यांना अटक करण्याचं काम आपल्या दोघांवर सोपवलंय. तुझ्या गायनात का नाही जाऊ दे. आज इकडे लग्न पण आहे. हा भांडी बिडी भरपूर पडलेली असतील. बरोबर जरा यांना पण मदत करतील आणि यांची पण करमणूक करतील. बरोबर. सुदामा हा पण काय माहितीये बोल. जे देवबापाने सांगितलंय ना सगळं डोक्याच्या वरण गेलंय. कसं काय वर्ण गेलं सुदामा? 2-4 दिवस बघतोय हा कुंजवनात येतोस, गाई गुराकडे माझ्या संगाती असतोस, बरोबर. फार नाराज दिसतोस. अरे नाराज होऊ नाही तर काय. काय झालं रे? अरे गुलामा काय झालं माहितीये ते यमुनाच्या तीरावरती बघ वरच्या कोपऱ्यात एक जमीन होती माझी. ती आपण जिकडे आट्यापाट्या खेळायचो ती. काय झालं रे त्या जमिनीचं? अरे ते काय झालं माहितीये ते माझं चुलत विकला ना रे. हा जमीन विकली सुदामा? विकला. पोरका झालास रे तू. ओरका म्हणजे तेवढाच तुकडा होता माझ्या आवाकडे आलेला तो फसवून विकला. हेच चालू आहे हा? सुदामा, हेच चालू आहे या जमान्यात. जमीन ना ह्यांनी कमवली, ना यांच्या आई बापांनी कमवली, ना तुम्ही कमवली ना आम्ही कमवली. ही जमीन आपल्या वडिलांची ठेवण जी आपण आलो तेव्हा मिळाली. आणि ही जमीन विकतायत कोण माहितीये? तुझे माझे चुलते, तुझे माझे आई वडील, तुझे माझे मामा. आणि ह्या जमीन विकायला भाग पाडतायत हे थोडेसे 4-5 बुक शिकून फुडारी झालेले दलाल. हे विकृत दलाल हा तुमचा कोकण, तुमचा गाव खाली करतायत. आणि माहिती आहे पोखरतायत, तुम्हाला पोखरतायत. आज तुमची जमीन परप्रांतीयांना विकली जाते. इकडे नाणार प्रकल्प आलाय. रोज दलाल जमिनीच्या व्यवहारासाठी फिरतायत, गावागावात फिरतायत. बरोबर. सांग सुदामा, उद्या मुंबईवरून गावाला येशील, तुझ्या मुलाला अंगण दाखवायला जाशील, एखादं झाड दाखवायला जाशील, काय दाखवशील तुझ्या मुलाला? काय दाखवणार? नाही राहिली रे जमीन सुदामा, नाही राहिली जमीन. पनवेल पासून अगदी सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुळसुळाट झालाय या जमीन माफियांचा. आणि देणारे आणि घेणारे कोण आहेत माहितीये? तुमच्या आमच्यातलेच दलाल. विकृती कमी करा, थोडीशी मेहनत करा, वाढवा. बघा अरे त्या जमिनीत राबू दे. मुंबई तर परप्रांतीयांनी कधीच गिळंकृत केली आहे. उरलाय सुरलाय कोकण, तिकडे पण हातपाय पसरायला लागले. बघा या रोडवरती आंबा विकतोय, पिकतोय कोकणात, पण विकतोय भैया. सकाळी तुमच्याकडे बटरवाला भैया, मच्छीवाला भैया. तुमच्याकडे बाहेर गेलात ना मार्केटमध्ये तर ज्या हार्डवेअर मध्ये जाता तिथे असतो गुजराती नाही तर मारवाडी. मुंबईमध्ये तर आपण त्यांची गुलामगिरी करतोय, पण इकडे कोकणात करतोय. अरे वा, छाती डोकवा, घरात शेण काढा, 4 गाई घ्या, सबसिडी मिळते. कुक्कुट पालन करा, मत्स्य पालन करा. अरे स्वतःचा बिझनेस करा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा. बरोबर. सुदामा, नाही राहिलेली नाही संस्कृती फुकट गेली सुदामा. बरोबर. माहितीये का फुकट गेली? झालं काय माहितीये? बोल. काय माहितीये, ह्यांना पण इच्छा आहे ना शेती करायची, पण हे 2 रुपये तांदूळ जेव्हा बनवतील ना नाही करणार. तेच सांगतोय रे सुदामा, नाही करणार. बघ हे 2 रुपये तांदूळ 2 रुपयाचे तांदूळ आले, 3 रुपयाचे गहू आले, साखर मिळायला लागली, तेल मिळायला लागलं. हे बाबा ते गहू साफ करायला ना विचार कोणाला पण जवळजवळ 2 दिवस लागतात तिथं खडे काढायला. नाही, फक्त रेशनिंग दुकानावरनं माझ्या मते सगळ्या घेऊन येत असतील, नंतर कोणाला तरी अशाच देऊन टाकत असतील. कारण फुडारलेलं आहे हा समाज, फुडारलाय सुदामा हा समाज. सांगा रे समोर बसलेल्या माझ्या बंधूंनो, किती लोक मराठी मीडियम मध्ये शिकतात? करा जरा हात वरती. किती लोक मराठी मीडियम मध्ये शिकतात आणि किती लोक इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात?
नाही इकडे नाही कोण अजून नाही आले हे मे महिन्यात विचारलं असतात ना. आले आले नाही आले सीतामा. परवाचाच कार्यक्रम आपण खेळातच केला ना रे. भरपूर आले. तुला माहितीये गावागावातल्या शाळा ओस पडले. टाळी लागले टाळी. आणि हिटली येडी बाय म्हणते माझ्या पोरग्याला शहरात घाला शहरात घाला. अरे कपाळ शहरात तुझा नवरा इथूनच शिकून पुढे गेला. भारतरत्न सचिन तेंडुलकर महाराष्ट्रात राहून शिकले. मराठी शिकले. डॉक्टर आंबेडकरांनी जगाला संविधान दिलं. लोकमान्य टिळकांनी या रत्नागिरी मधून चले जावची घोषणा केली. स्वराज्याची घोषणा केली. आणि आमची माय माऊली सांगते माझ्या पोरग्याला शिक्षणासाठी मुंबईत जाऊते. काय करतो मुंबईत जाऊन हिचा बाब्या माहिती आहे काय करतो रे. एखाद्या ऑफिस बिफिस मध्ये चाकरी करतो. हा भांडी पण घासतो. पॅन्ट्री मध्ये पण असतो. पण येतो तेव्हा रुबाब केवढा असतो माहिती आहे. सुटा बुटात येतो. अरे भाड्या बिड्याचे घेऊन येतो. बुटबीट 2-4 झिपर बिपर इकडून तिकडून जीन्स पिन्स. आणि इकडून आल्यावर 4-5 दिवसात पैसे खिशातले असतात. 1-2 दिवसात संपवतो. जाताना आई बाबाकडे मागतो. गावात उधारी करतो. आणि हा आमचा तरुण असाच व्यसनात मरतोय. सुदामा बाकीचं पुढे सांगू पण कामगिरी करणार कोण. देवबापाने कामगिरी सांगितलेली आहे बरोबर. आणि तिथे करायचीच आहे. मग कामगिरी करणार कोण. मी काय म्हणतो तुझ्या जोडीचा कोण आहे काय. आहे ना वाकडे शाळेत आणता कोण आहे. हाय पण बघ त्याची पोरं इकडे झोपले. हे जरा बाबाला हाक मारा बघू. अरे तुमच्या बाबाला हाक मारा. तुमच्या आजोबाचं नाव काय रे. वाकड्या. हे शिक्षणातले मास्टर ब्लास्टर. तुमच्या आजोबाचं नाव काय वाकड्या. शाबास रे माझ्या फाकड्या. शिकलास 10वी 12वी गेलास ना. 10वी 12वी बबन याला बोर्ड पुरायचं नाही. तुझं बोर्डाच्या वरतीच तुला सर्टिफिकेट कुरिअर. नक्कीच नक्की. हे स्वामी विवेकानंदांच्या वर्गात होते. माझे स्वामी के विवेकानंदांनी 120 प्रश्न एका लाईनीत लिहिले होते. आणि गुरुजींना खाली शेवटच्या पेजवरती नोट लिहिली होती. कोणतेही 100 तपासाने मार्क द्या. ही पिढी ती आहे. पण नका रे विवेकानंद बनू. आता विवेक बघा नंतर नंद बना. विषय काय माहिती आहे आता परत आपल्याला निघायचं पण आहे. नाही जायचंय तर पण हे गोकुळ जमलंय रे. आजच काहीतरी देऊन गेलं पाहिजे. पुढच्या वर्षी कोणी येणार नाही. कदाचित 2 चांगली म्हणतील 4 जण शिव्या देतील. कलाकार आहोत आपल्याला शिव्या त्या 5वीलाच पुजलेल्या असतात. सकाळी यानं काय म्हणतील कोण मेला आला होता 4 शब्द सांगितला. हा मेला घरात असाच वागतो. आम्ही नसेल रे वागत पण तुम्ही वागायचा प्रयत्न करा. सुदामा माझ्या जोडीचा वाकडे आहे. सांगू बायका पोरांच्या ज्या हुशार आहे. आणि असल्या कामात 1 नंबर पटाय. वरून तो हितलाच आहे. हितलाच मग मागल्या दाराने येईल नाही तर पुढल्या दाराने येईल. पण पंचतरी मानावर बसेल. मी काय त्याच्याशी बोलत नाही कारण बायकांजणी आपलं काही जमत नाही. जरा तू आवाज दे बघू. अरे जरूर. अरे वाकडं अरे काय इकडे यमुना तीरावर फार मोठी मजा आहे बघ. तुझा वाटोला झाला नाही तो. अरे कट्याला अरे यमुना तीरावर फार मोठी मजा आहे. अरे काय म्हणतो आलो हा बघ माझा मैत्र कसा आहे बघ. अरे सुदाम्या चुकलिया गाय शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही. अरे सुदाम्या चुकलिया गाय शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही. 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 अरे सुदाम्या चुकलिया गाय शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही. अरे सुदाम्या चुकलिया गाय शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही. अरे
काय हाय बघ असला तो आकड्या जरा पुढे ये. पण हे थांब सुदामा थांब थांब केलं झालंय का तुम्हाला तू बघितलंस काय बघितलं. अरे खाद्याव का आणलंय अरे गडबडीत आलाय. टाइम किती झालाय पेंद्या गडबडीत आलाय. हे बघ बाबांनो हसतायत. हा टाइम परप्रांतीयांचा आहे. ए बाबा थांब हे काय आणलंय आहे अरे तुझा मी हा अरे हाल काय अरे ही गडबड पेंद्या कुठल्या वाड्यात होतास. अरे मेला माझ्या मागांनीचा लुगला बोलव देवा माझ्या अरे मागा तिचं लुगडं इथं. अरे काय सांगू अरे मागाने पुन्हा दांगुलीला गेली म्हणजे मेला तू हाक मारलास मला घाई नाही मी म्हटलं दोतालाय वाटोळा लावला ऐकलंस काय माघारी कुठे गेली पूर्ण रांगोळीला दांगुल करा या आणि तू लुगडं घेऊन इकडे आलास. मला वाटलं का मेलो हाक मारला सत्यानाश केलास. आता जाया पाहिजे जाया अरे जाया नव तुला खायला तुला सुदामा एवढी तर फक्त घे सुदामा जाया नव आता याला व्हाया पाहिजे. नंतर खरबारी व्हाया रे. काय करणार काय चाल काय घरात चालू तुला तू काळजी नको करू ती ए बाय ये तर त्याला घरात कुठं पाठवतो. घरात ते बनवशील तर त्याला कामाला बोलवलाय. बघ तू आला त्याला माहिती आहे ना मेलो बोलवलं म्हणून आला मी ते पण बरोबर आहे झालं तुझं वाटोळ. आम्ही बोलवलेलं म्हणून आलास. असाच काय आला नसतास. मेलो मलाच विचारतो आला कधी बरं पेंद्या फाकड्याला सांग. फाकड्या देव बाप्पाने आपल्यावरती एक फार मोठी कामगिरी सांगितली. ती कोणती 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा. होला हो नाही अरे हो ना झाला इकडे. होला हो नाही 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा. आणि ते त्याला तोतलाय रे. त्याला विचार सुदामा तोतलाय काम करील म्हणजे त्याला विचार पाकल्या हा लंड कोणता. त्याला विचार हा लंड कोणता. हा रंग कोणता हा विचार हा रंग कोणता मेलो बाबला उठता आलं बघितलंस फार विचार आहे. पाकड्या 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मोतीरेच्या बाजारी चाललाय. त्यांना पिंपळाच्या पारावरती अटक करण्याचं काम देव बाप्पाने आपल्याला सांगितलंय. हे बघ आता विचार करायची कामं यातली मी करत नाही तो फटकीला गावला आलेला. अरे पण मी काय म्हणतो दहीतून गोकुळातला आहे ना तर अजून येणार त्याला कळत आहे अरे ते तुला सगळं भेटेल. सगळं मिळेल आणि ह्या पोरी कंस दरबारी जाऊन विकतात मथुरेला. त्या दिनेत पुस्तकाचं काय आहेत ना हा त्यांच्याकडे देऊन देत त्या पोली काय असतील त्या अरे त्या नको म्हणाले ते म्हणाले तुम्ही तुमच्या पोरीकडे अटक करा आणि परत पाठवा. आता ते आपलं काय म्हणतोय ते देवाने सांगितलेलं आहे बरोबर ते करावंच लागणार कसं करायचं सांग मला काय विचारलं कसं करायचं ते फाकड्या तू एक काम कर. त्या गवळणी आता थोड्या वेळ तिकडे येतील. त्याच्यात एक शाणी जाणती मावशी आहे. तिला फक्त विचार बाई तुम्ही आलेल्या कुठं आणि जाणार कुठं. काय म्हणतो काय हा. पोरी बघशील ना आणि जर तिला तुला काय विचारणार तर तिला सांग आम्ही कृष्ण देवाच्या संगतीचे संगडी. हा रस्ता आजपासून प्रतिबंध आहे. अरे नक्षत्र सगळ्या पोरी आहे ए तुझा अरे हा आताच आहे काय आता असा हे अगदा का भेटला सोडीत नाही. माहीत तर बोलतच नाही नाही आज पुढच्या घराने लय वार लावला. नाही सोडली. त्या कुठे ठेवलं नाही चल तुला मग गवळण दाखवूया. लपून बसूया तर हा, चल हल हल
सुदामा हॅलो सगळा झाला असेल. हे सुदामा अरे हा टावर कुठला आणि याला रात्रीची रेंज हाय केवढी ती बघ. अरे तीच बोल हा टावर कुठला वाकड्या ही बघ केवढी लांब आहे. आणि कसली आहे ती बघ. आणि ती बघ तिकडं ही बघ कोकण कन्या आली. जिओचा टावर आहे तो. कोकण कन्या हा? ही कोकण कन्या ही तुतारी तेच दिसते. आणि ही म्हातारी. गिरणी आहे काय? ए सुदाम्या, अरे मेरा हा कोण म्हटलं तू टॉवर टावर याला वाटोला झाला तुझा नाही तर हा टॉवर होय 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 टॉवेल ना हा? टॉवर. तुम्ही हाव कोण आणि ते सांगा. सुदामा थांबतो. हिनं आम्हाला ओळखला नाही पा पेटव तू आम्हाला ओळखलंच नाही आई ग. तू काय काय माझ्या बहिणीचा पोर आहे. अरे माझ्या बहिणीची पोरा असली तरी लय मोठी आहे आणि तू काय तिच्या तोंडावर दिसत नाहीस. आजकाल कोण कोणच्या तोंडावर दिसतं मावशी. अरे बाबा कोण हाव तुम्ही कशा मावशी तुला पोरी किती हा? तुला पोरी किती मेल्या मला एकीवर एक पोरी 6 एकीवर एक 6 पोरी. खालची चिपाटली असेल अरे मावशी. मेल्या, तुझा झाला कानाचा कांटाळा बसला नाही तो. हो मावशी ह्या पोरी कोणाच्या अरे ह्या गवल्याच्या पोरी. होय, तुझ्या आणि मला पोरी ह्या नसल्या हा तरी मला माझ्या पोरींसारख्याच हाय. मावशी ह्या तुला पोरींसारख्याच आहेत. हो बाबा. हो, मगाशी मला काय बोलीस मी तुझ्या बहिणीचा पोरगा ना. तू नाही बाबा, तू तिच्या तोंडावर पण दिसत नाहीस. ए तुझा घेतो हा अरे हा कोण म्हटलं तू टॉवर टॉवर फाकड्या जरा हिला विचारपूस कर रे जरा हिची. अरे मी विचारतो विचार अरे हा कोण म्हटलं तू टॉवर टॉवर मग अरे मेला गोलके ना गोलके मेल्या, हा घोरके बापूस खाला. या घोरक्यान अरे हे जमिनीत नाही वाढलं या वरच वाढलं. अरे बाबानं तुमचा हाय इथं काय का सांगा. मी काय म्हणतो जरा थांब. वाकड्या तू याची विचारपूस कर. काय का कर ये. ए मावते हा 2 हात लांब उभीला 2 हात. लांब उभीला अरे अरे बाई आहे का कोण आहे 2 हात लांब म्हणाल्यावर जवळ आली. मावते मला कमी ऐकाय येतात. मी उली नाही घालीत आहे तुझ्या 2 हात लांब उभीला बरोबर. हा नाही पण सुदामा हा जोडा कसा शोधतोय ना रे. अरे थोडा सोपतोय म्हणजे का. जोडा कसं होतं माहिती आहे तिकडे जरा मथुर उंच झालाय बकासूर जरा बारीक झालाय नवा पण बैलगाडा जोरात. हे बघ ए जाम्या आता माणूस घातला ना ए तुला याला दे वाटो थाल याला दे फाकड्या हे फाकड्या सुदामाकडे बघ मधी मधी तोच बाजूबाजूला जातो. बाबा जरा हे मेल्या, तू हा काय काय घेऊन काय आलाय. बायकोचा पोलका का काय. अगं ती माझ्या बायकोचा लुगला आहे कशाला आणलाय घालताय आणि आमच्या सोबतीला आहे काय. चल मग तुम्ही आला खाशील मार खाऊ खर अजून खुपशील. हे तुला हा आता माणूस घातला ना एक नंबर माणूस घातला की मी एकदम कसं एकदम फ्री असतो वा तो दिसलाय. याला माणूस अरे माणूस बघ आता मला जर काय माणूस होय होय. अरे पण तुझं लग्न झालंय. लग्न झालंय गोळ्या. अरे हे लग्न पहा झालं नाही तर का मी आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे दिलीप धामनाक यांकडून जितू माडिक जितेंद्र माडिक पाकड्याची भूमिका करणारे गाव धामापूर यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आरवी अनमोल कोत्रे अर्थात विद्यानंद कोत्रे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे भावानो तुम्ही कुठून आला आणि काय आहे का सांगा आम्हाला. बाजारात जायला उशीर. मावशी जास्त जोरात ओरडू नकोस पोरांच्या गोट्या पडायला लागल्या आहेत. आलेली कुत्रा जाणार कुठे मेल्या कानफाट्या मी आली गोकुलातून आणि जाते मथुरेला. तुला ऐकले इकडे दिनेश दादांच्या पाठी मागच्या कुन्नात मुटली आहे तिथं नाही बघू तिला अरे गोळ्या. अरे तू मुत्रीत न आली. मथुरेला मथुरेला. देवलीच्यावर मुटली आहे तिकडं
अरे राजा मुसली पण नव्हे तो माझा जाणार विकत वाढलोय पण मथुरे बाजारी चालली म्हणते मथुरेचा बाजार जरा सांग हे मावशी ऐकली मथुरेच्या बाजाराला चालले काय जायचं ना बघ जाणार तू सांगणारा कोण हा तू सांगणारा कोण तुझा बापू तुझा पाठवू नको तुझा बापू स्वर्णाखाली आणि माझ्या नादाला लागू नको अशी त्याची माणूस नाही आहे तरी पण आम्हाला हे नाही ओळखलं मावशे तुला आम्हाला ओळखलंच नाही अरे नाही बाई ओळखला तुमचं काय हाय काय काय हाय मावशे ओळख सांगतो पण जरा मावशे पुढे पुढे हा बाबा सगळ्यात पासून ह्याचं घेतलंस त्याचं घेतलंस आणि ह्याचं बी घेतलंस तर आमच्या पेंड्याचं एक घे बघू पेंड्याचं माझं पण घे तुझं घेऊ हा काय नाव काय घेत नाही तू मावशी नाव घे नाव नाव बाबा ऐक नाही तर तुझं खरंच अरे नावच घे इकडं गणपतीकडे तिकडं शंकरकारी अरे हा माणूस आता काय नाही कुठं आणली हा आलो बाई भारी अरे हा बळकी नव्हता का ते घोडक्यानं वर वाढलंय खाली नाही माझं नाव घे तुझं नाव घेऊ मावशी एक नाव घे आमच्या पेंड्याचं पेंड्या तुझं नाव घेऊ माझं नाव घे डव साबणाला येतो लय फेस काय डव साबणाला येतो लय फेस पण मेल्या पेंड्याच्या डोक्यावर नाही झाला एक केस माझ्या केसावर केस नसला ना लक्षात ते मावशे केस वरती नसतील खाली किती आहेत बघ खाली बघितले खाली बघ आणि मावशे केसावर जाऊ नकोस डोक्याच्या हात एवढं हाय संपायचं नाही आणि तुम्हाला पुरायचं नाही अरे गावायचं पण नाही मावशे आले कुठून आणि जाणार कुठे त्या सांगितलंय आताच तुला परत एकदा सांगतो हा रस्ता प्रतिबंध आहे मावशे आम्ही दुसऱ्या वाटण जाऊ दुसरा रस्ता अगं हे का दगड उभा गेलाय अरे पण तुमच्याकडे काय कायदा हाय कायदा हाय तोंडी हाय का लेखी हाय हाय होय आहे ना तीन तळ सप्तपद शर गोकुळ तीन तळ सप्तपद शर गोकुळ कायदा पटलाय काय पटलाय पटलाय ए मावत्याची फुले मागणं काय सांगते पटलाय फुले येऊन बोल अरे जाया बाजाराला उशीर होतोय हो बाई आमचा पटला कायदा पटलेला आहे काय आमच्या सांगण्यात आणि देवाच्या कायद्याने आमच्या हुकमात तुला खाली बसावं लागेल हो बाबा तुझा मोठा आमचा छोटा माझा मोठच आहे हो आपण तुझा लयच मोठा हा पोरीनो आपण चालून चालून दमला असा दमलं मावशी
सांगताय ना पोरींना बसा बसूया. होय 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 तीन. अरे भूकंप झाला काय रे सगळं सगळं फकड्या बरं या सगळ्या बसल्या एकदा बस आणि सगळ्यांची मदत कर आणि आपला ये बुक माग तुम्ही काय टायमिंग मला आलो होतो काय बसलाय ना ए मावते अरे अरे कुठच्याला हात लावतो काय वाचतो की ना तुला दादू बघितलाच काय घातलाय तो अरे कोणी बसल्यात म्हणून काय तुला पण खाली बसावं लागेल बसलाय मी पण. हा टाकीन दो हा याला बॉंगे मग बसतात की नाही टाकीन दो मग पुन्हा याला बॉंगे मग ए, उठा. पूर्ण दिसत आहे ती मी पूर्ण करायला हवी. आता तू रे बाबा कोण सगा मगानी मला बघा आलाय. मी श्रीकृष्ण भगवान. हा तू श्रीकृष्ण भगवान. अरे असं न येतात मी श्रीकृष्ण भगवान मी हा मी आमका मी तमका तुझ्या काय खुना असतील ना त्या दे एकदाच्या पटवून. ठीक आहे ऐक तर. ऐकता युगे युगे अवतार माझे राधे ऐकना युगे युगे अवतार माझे राधे ऐकना देवकीच्या गर्भमाली वाढला कन्हाग देवकीच्या गर्भमाली वाढला कन्हाग युगे युगे उतर राधे माझे ऐकना
नाही जायला बाबा.
मथुरे नगरचा राजा उग्रसेना, मथुरे नगरचा राजा उग्रसेना, त्याचा पुत्र कंसबाळ, त्याचा पुत्र कंसबाळ, राज्य चालवी आनंदाने, राज्य चालवी आनंदाने, राज्य चालवी आनंदाने, राज्य चालवी आनंदाने. बाई ठेवलं मायाला, बाई ठेवलं मायाला, बाई ठेवलं मायाला, बाई ठेवलं मायाला. वसुदेव देवकीचा पोटी वगैरे पुत्र तुझे वैरे त्याच वेळेला वसुदेव देवकीला बंदी करण्यात टाकली. तू आकाशात गेला राहिलाय तो काटा कृष्ण नित्य नेमाने दर 10 वाजता येणाऱ्या गावड्यानी अद्याप आलेलं नाही. एका आमच्या काळात कृष्ण तर असलं पाहिजे तसाच जातो काही दिवसांचा क्षण करतो. तरच तो आपल्या देवाने येतोच मी.
काही हरकत नाही. तुझ्या अंगात तरी बंद असेल करोडची तयारी.